गणपतींचा आगमन सोहळा सुरू झालेला आहे। अगदी गणेशोत्सव काही आठवड्यांवरती येऊन ठेपलाय आणि त्यानिमित्ताने काळाचौकीमधल्या गणरायाचं आगमन सध्या होताना दिसतंय। आजचा रविवारचा दिवस आहे आणि या निमित्ताने या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सध्या आगमन सोहळे सुरू झालेले आहेत। त्यापैकीच मुंबईमधली दृश्य आता आपण जाणून घेणार आहोत। काळाचौकी हे एक प्रमुख मंडळ मानलं जातं मुंबईमधल्या गणेशासाठीचं आणि हा आगमन सोहळा सध्या होताना दिसतोय। गणेशोत्सव अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलाय आणि त्यामुळे सध्या मुंबईमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे, कारण मुंबईमधला गणेशोत्सव हा खऱ्या अर्थानं आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो। ईशान देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। ईशान, चौकीचा महागणपती आज प्रस्थान झाला आहे। सध्या आपल्यासोबत त्या मंडळाचे अध्यक्ष आहेत, काय सांगाल? यंदाचं आपलं 17 वर्ष आहे महागणपतीचं। मोठ्या जल्लोषात उत्साहात आपले जे महागणपती भक्त आहेत ते आता उपस्थित राहिलेले आहेत। तसंच हा आगमन आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठा पारंपरिक आगमन सोहळा आपण गेले 15 वर्ष साजरे करत आहोत। तर असाच सहकारी आणि मंडळावर प्रेम आहे तर सर्वांचा लाभो हीच महागणपती चरणी प्रार्थना। धन्यवाद। काय वैशिष्ट्य असणार आहे आपण मंडळामध्ये पारंपरिक नृत्य काय असं आपण करणार आहात? यंदा आपलं म्हणजे आपलं महादेव रूपी महागणपती आहे, तर आपण शंखनादाने सुरुवात केली। आपल्या विभागात कालभैरव आरती आहे, बाकी मर्दानी खेळ आहेत, वारकरी पालखी हे सर्व गोष्टी समाविष्ट आहेत आपल्या महागणपती आगमनात। हे होते आपल्याबरोबर काळाचौकी महागणपतीचे कार्यकर्ते। आपण बघू शकतो की दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावरती गर्दी ही जमली आहे। बाप्पाचं एक रूप बघण्यासाठी आज इकडे त्याचं दृश्य टिपण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली आहे। सध्या आपण बघू शकतो की कशा प्रकारे गर्दी ही जमली आहे। गणपती बाप्पाचं एक दृश्य बघण्यासाठी ही अलोट गर्दी ही परळी भागामध्ये जमलेली आहे। कॅमेरामन रुपेश शेलारसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा